या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766733142, सिद्धू 9637879148। प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी योगेश्वर नगर भागात होम टू होम प्रचार केला। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील अंबिकानगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची आणि अजय पोन्नम यांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात येऊन मतदारांशी थेट संपर्क साधले जात आहे। या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विकासाच्या कामांना गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही करण्यात आले। यावेळी भाजप उमेदवार अजय पोन्नम आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी या भागात भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले असून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। आज प्रभाग 11 मध्ये आम्ही सर्व उमेदवार योगेश्वर नगर इथून होम टू होमची आम्ही सुरुवात केलेली आहे। तर आम्ही आज इथं होम टू होम करताना आमच्या लक्षात आले की इथे बरेचसे जे कामं आहेत ते पूर्ण झालेले आहेत। देशमुख मालक यांच्या निधीतून आज मंता साहेब असतील, रोहन सोमा साहेब असतील, ह्या लोकांनी इथं बरीच कामं जे आहेत, भास्कर मरगल आहेत आणि सतीश भरमशेट्टी अण्णा आहेत, त्यांनी बरेचसे जे कामं तिथं सुरू केलेले आहेत। त्यामुळे लोकांमध्ये एक चांगला उत्साह आहे, भाजपसाठी एक चांगलं पोषक वातावरण आहे। आज हे कामं होत आहेत, तर ह्याच्या पुढे देखील काय आहे की आज आपण बघतोय की भाजपचं जे वचननामा आहे त्यामध्ये लोकांसाठी वॉकिंग ट्रॅक आहेत किंवा ऑक्सिजन पार्क असेल आणि शौचालय जे आहेत आणि धूळमुक्त सोलापूर जे करायचं आहे त्या दिशेने आम्हाला इथं भरपूर काम करण्यास म्हणजे वाव आहे। तर अशा प्रकारे नागरिकांना आणखीन जे काही मूलभूत सुविधांची जी गरज आहे ते सगळ्या गरजा आहेत त्या आम्ही आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। कारण की आमच्या पाठीशी देखील आज आमदार देशमुख मालक आहेत, सोबत आपले दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे आहेत, जे भरपूर निधी लोकांसाठी शासनाकडून आणत आहेत। त्यामुळे कुठल्याही कामाची अडचण होणार नाही। नागरिकांनी पण विश्वास ठेवा की त्यांचे जे काही कामं आहेत, जे काही अडचणी आहेत ते 100% आम्ही पूर्ण करू। कालच एका सभेमध्ये देवेंद्रदादा कोटेंनी सांगितलेलं आहे की रोज पाणी नागरिकांना पूर्ण सोलापूर शहरामध्ये रोज पाण्याची व्यवस्था ते करणार आहेत। त्यासाठी त्यांनी 892 कोटी रुपये माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडनं मंजूर करून घेतलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात लवकरच आपल्याला रोज पाणी मिळेल व लाईट आहेत, रस्ते आहेत, ड्रेनेज आहेत, ह्या सर्वांची जी काही सुविधा आहे ही पूर्णपणे होणार आहे। आणखीन काही नागरिकांचे जर का मागण्या असतील, काही गरजा असतील त्या देखील आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 11 सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, तिन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या या भागामध्ये योगेश्वर नगर, भारतनगर, जुना विडी घरकुल भागामध्ये डोर टू डोर अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे। यामध्ये विशेष करून जे लाडकी बहिणा जे आहेत ते लाडकी बहिणा उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे असं दिसत आहे आणि चारही उमेदवार विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विकास हेच संकल्पना माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक, माननीय आमदार श्री देवेंद्रदादा कोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जुना विडी घरकुलमध्ये विकासाची घोडदौड ही चालूच असणार आहे, चालूच राहणार आहे आणि सोबत साथ सारथी म्हणून हे आपले भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या भागात निश्चित विकास करतील असं मला वाटतं। तिप्पणा बदलापुरे भाजपचा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी माननीय देवाभाऊ आणि आपले देशमुख मालक या ठिकाणी एकदा इतकी निधीचं काम झालेलं आहे, ड्रेनेज आणि रस्त्याचे काम देखील झालेलं आहे आणि पिण्याच्या पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी मालकांच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी स्वनिधीसारख्या जे पंतप्रधान स्वनिधी योजना आणि आपल्या पंतप्रधान शहरी भागाची जी योजना आहे या ठिकाणी भरपूर लाभार्थी आहेत आणि घरी प्रत्येक घर एक बीजेपी साठी लाभार्थी आहेतच आहेत। या ठिकाणी निवडून आपण आलेलेच आहोत, फक्त या ठिकाणी प्रारब्ध व्हायची एवढीच वेळ आहे। या ठिकाणी देशमुख मालकांचा जो वचक आणि देवेंद्र भाऊ देखील या ठिकाणी चांगलाच निधी आणू शकतात आणि या ठिकाणी आपले स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचं देखील या ठिकाणी थोडं काम झालेलं आहे। या ठिकाणी
दोन्ही आमदार आपल्या विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली हेच आपल्या इथं भाजपला मतदान करतील हेच आमचा विश्वास आहे. आम्ही कार्यकर्ते सगळे म्हणजे राहोरात्र काम केलेलं आहे. या कामाचं फळ लोक देतील आम्हाला एवढा आत्मविश्वास आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून जे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार पक्षाने अधिकृत घोषित केलेले आहे, त्यांच्या प्रचारार्थ आज होम टू होम प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून इथं विडी घरकुलच्या योगेश्वर नगर भागातून सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आलेलेच आहेत, फक्त त्याची औपचारिकता पार पाडायचं काम चालू आहे. आणि ह्या भागातले स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या माध्यमातून ज्या 1992ला जेव्हा हद्दवाढ भाग झाला त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून इथं विकास कामं झाली. परत ह्या भागात जेव्हा 2009 पासून भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून विजयकुमार देशमुख मालक हे 4थं टर्म ह्या भागातून निवडून येत आहेत, त्यांच्या माध्यमातून ती विकासाची गंगा एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने या भागात धावत आहे. ज्याही तुम्ही एरियामध्ये जावा तिथं सिमेंटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेजचे कामं असे भरपूर कामं झालेले आहेत. आणि इथून पुढेही अजून 5 कोटीचे कामे ज्याला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं आहे, टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हे आचारसंहितामुळे थोडं त्या कामाला सुरुवात करता आली नाही. या महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या की एक 8-10 दिवसामध्ये उरलेले 5 कोटीचे कामे आम्ही परत या भागात विकास कामं सुरू करणार आहे. त्यामुळे मला जनतेला आव्हान करायचं आहे, कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आणि ह्या भागात देशातच भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि ह्या भागाचे आमदार सुद्धा भाजपचे असल्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येणे गरजेचं आहे. आणि इथं विकास फक्त भाजप करू शकतो. लाडकी बहीणसारखी योजना आहे, सर्व लाडक्या बहिणी महिला वर्ग आज सक्षम झालेला आहे. त्यामुळं मला परत एकदा सर्व लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे आणि मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की कमळाचे 4ही बटन योग्य ठिकाणी दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच मी आवाहन करतो. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सेड, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.